बघा, एक सायकल स्वार सकाळी 7 वाजता ताशी 5 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास सुरू करतो. प्रत्येक 1 तासाच्या प्रवासानंतर 10 मिनिटं विश्रांती घेतो, तर 30 किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल असा प्रश्न. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी विविध समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तुम्ही जर कुठली एखादी स्पर्धा परीक्षा देत असाल तर, किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. हे सर्व तुमच्या हितासाठी यासाठी सांगतो की गोरगरिबांची मुलं लेकरं पर्याप्त वेळेमध्ये त्यांनी निर्धारित यश प्राप्त करावं या हेतून प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगणं. लेकरांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये सरावासाठी शेकडो हजारो प्रश्न. लक्ष द्या, प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. जो प्रश्न नाही सापडत, बिनधास्त वाघ सरांना तुम्ही तात्काळ विचारू शकता. लेकरांनो लक्ष द्या, हा प्रश्न कसा सोडवायचा. या व्यक्तीचा जो वेग आहे लेकरांनो लक्ष द्या, 5 किलोमीटर प्रति तास आहे आणि त्याला 30 किलोमीटर दूर असलेल्या एका गावी जायचं. हे झालं 30 किलोमीटर म्हणजे अंतर, आणि त्याचा वेग आहे 5 किलोमीटर प्रति तास. अंतर भागीला वेग बराबर वेळ, हे एक सूत्र आहे. मग हा भाग 6 न जातो लेकरांनो. 6 तास हा जो वेळ सापडला, लक्ष द्या, हा वेळ हे विदाऊट रेस्ट अचिव्हमेंट टाइम झाला. म्हणजे विदाऊट रेस्ट म्हणजे बिना विश्रांतीचा एवढा वेळ लागेल तिथं जायसाठी, पण तो विश्रांती घेतो. प्रत्येक तासाला 10 मिनिटाची विश्रांती घेतो. लक्ष द्या, प्रत्येक तासाला तो 10 मिनिटाची विश्रांती घेतो. मग त्याच्या विश्रांतीचा वेळ काय बाबा? विश्रांतीचा वेळ, त्यानं घेतलेली प्रवासादरम्यान विश्रांती किती मिनिटे बाबा, हा प्रश्न. आता हे जे 6 तास आहेत लेकरांनो, त्याच्यामधून 1 तास वजा करावं लागते. म्हणजे 5 वेळा त्यानं विश्रांती घेतली, 1 तास वजा का करायचा? शेवटचा जो तासाचा त्याचा पल्ला असेल, शेवटच्या 1 तासाचा, तिथं तो पोहोचलेला असेल, मग तिथं 10 मिनिटाच्या विश्रांतीचा प्रश्न निर्माणच होत नाही. तिथं विश्रांती करायची गरज आहे. शेवटच्या तासामध्ये तो आपलं टार्गेट अचीव केलेला असेल, मग तिथं 10 मिनिटाच्या विश्रांतीचा प्रश्नच नाही. तिथे गेल्यानंतर त्याला विश्रांती आहे. म्हणून शेवटचा हा तास वजा एकूण 5 तास विश्रांतीचे, आणि तो प्रत्येक तासाला 10 मिनिटं एवढी विश्रांती घेतो लेकरांनो. म्हणून 10 गुणीला हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर 10 × 50 मिनिटे. हे 50 मिनिटे विश्रांतीचे. मग विश्रांती घेत घेत 30 किलोमीटर दूर असलेल्या गावी पोहोचण्यासाठी त्याला लागलेला एकूण वेळ म्हणा, अवधी म्हणा, टाइम म्हणा, किती बाबा? तर हे 6 तास विदाऊट रेस्ट आणि विश्रांतीचे हे 50 मिनिट. 6 तास 50 मिनिटे. आता त्याची प्रवासाची सुरुवात कधी झाली? तो सकाळी 7 वाजता निघाला. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे आता. तो 7 वाजता निघाला आणि त्याला लागलेला अवधी आहे 6 तास 50 मिनिटे. लेकरांनो ही बेरीज करा. बघा, हे 0, हे 5 आणि 7 आणि 6 13:50. 24 तासी घड्याळातील 13:50 म्हणजेच काय? 12 नंतर परत 1-2 अशी मांडणी सुरू होते. याचा अर्थ दुपारी 1:50 ला तो त्याच्या निर्धारित ठिकाणी पोहोचलेला असेल. 1:50
50 मिनिटांनी दुपारला. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.